नवविश्वाचा हा निर्माता, नवविश्वाचा हा निर्माता, ब्रह्मा भाग्यविधाता, प्रभुवस्थानो ऐका त्यांची अद्भुत जीवन गाथा, अद्भुत जीवन गाथा. नवविश्वाचा हा निर्माता. ओम शांती. श्रोते हो, आज आपण ब्रह्माबाबांच्या जीवन कहाणीची 13वी कथा ऐकणार आहोत. कथेचे शीर्षक आहे आत्म्यांचे परमपिता परमात्मा आणि प्रजापिता ब्रह्मा यांच्याशी मिलन. ब्रह्माकुमारी जानकीजी म्हणतात की आता जे लोक ईश्वरी सेवा केंद्रात रोज ईश्वरी ज्ञान व योग यांचा अभ्यास करीत होते त्यांना जीवनात अलौकिक सुखाचा अनुभव झाला. साहजिकच आपण आत्म्यांच्या त्या परमपिता शिवपरमात्म्याला भेटावे अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांचे विचारचक्र सुरू झाले की जर या ब्रह्माकुमारी भगिनींचे जीवन इतके पवित्र व शांती संपन्न आहे तर स्वतः ब्रह्माबाबांचे जीवन अत्यंत निर्मळ व दिव्यगुण संपन्न असणारच. मग या भगिनी ज्या म्हणतात की ब्रह्माबाबांच्या साधारण व वृद्ध मानवी शरीरात सर्व आत्म्यांचा परमपिता परमात्मा म्हणजे शिवबाबा येतो आणि तोच ब्रह्माबाबांच्या मुखारविंदाद्वारे ज्ञान देऊन परमधामास परत जातो, तर हे कौतुक अवश्य पाहावयास हवे. जगात याहून अधिक महत्त्वपूर्ण अशी दुसरी कोणती गोष्ट असू शकेल काय? त्रैलोक्यनाथ, सर्वशक्तिवान परमपिता परमात्मा चंद्र, सूर्य व तारांच्याही पार पलीकडे असलेल्या परमधामाहून आम्हा आत्म्यांना ईश्वरी ज्ञान देण्याचे व पतितांना पावन करण्याचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य करण्यासाठी रोज येतो. तर हे जे थोडेसे अंतर आमच्या या शहरापासून आबूपर्यंतचे आहे हे तर त्या अंतरापुढे काहीच नाही. आता आम्ही या ज्ञानाद्वारे त्याला जाणले, ओळखले व मानले आहे, तेव्हा आम्ही एक क्षणभरही त्याला भेटल्याशिवाय राहू शकत नाही. अरे, आम्ही ज्या परमपित्याला जन्मोजन्मी हाका मारित होतो, मंदिरे, गुरुद्वारे, तीर्थे, पर्वतांतील गुफा, निर्जन जंगले इत्यादीत आणि हृदयाच्या गुहेत शोधत होतो, तो आमच्या मनाचा खरा मित्र, तो प्रियतम प्रभू आता आला आहे. तर आम्ही त्याला भेटल्याशिवाय एक क्षणही कसे राहू शकू? त्याचे परमधामाहून येणे तर आमच्याकरिता आल्हाददायक आहे आणि आमचे मन या शरीराच्या रेल्वे प्रवासासाठीही थांबू शकत नाही. उलट ते आकाशमार्गे विमानापेक्षाही जास्त वेगाने उडण्याचाही धीर धरू शकत नाही. ते तर सरळ तेथे पोहोचलेले आहे, पण हे शरीरही आता येथे पडू राहू इच्छित नाही. त्याच्या रोमारोमात आता एक नवी आशा सळसळू लागली आहे आणि हेही मनाला साथ देऊ इच्छित आहे व झटक्यात आपल्या त्या प्रभूचे होण्यास उत्सुक झालेले आहे. म्हणून ते जिज्ञासू ब्रह्माकुमारी भगिनींना म्हणत, ताई, आता आम्ही फार वेळ वाट पाहू इच्छित नाही. हे ज्ञान समजून घेण्यास आम्ही पुरेसा काळ घेतलेला आहे आणि हा काळही आमच्या मनाला टोचणी देत आहे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत ईश्वरी यज्ञात जाण्यासाठी नियम. पण त्या म्हणत, आत्ताच्या आत्ता काही तुम्हाला बाबांना भेटावयास जाता येणार नाही. जो ब्रह्मचर्य पाळत असेल, बाजारात तयार केलेले अथवा तामसिक पदार्थ खात नसेल, धूम्रपान करीत नसेल, तंबाखू वगैरे मादक पदार्थ खात नसेल, सिनेमा, नाटक वगैरे पाहत नसेल,
ज्याने आपल्या जीवनात अलौकिक परिवर्तन अर्थात पवित्रता आणली असेल, आपली दृष्टी व वृत्ती शुद्ध केली असेल आणि ज्याचा ईश्वरी ज्ञानावर संपूर्ण विश्वास असेल, त्यालाच तेथे यज्ञात जाता येईल. आम्हाला शिवबाबांची आज्ञा आहे की जे सुपुत्र बनले असतील आणि ज्यांनी आत्म्यांच्या पित्याला ओळखले असेल, त्यांनाच फक्त मला भेटावयास घेऊन या. जिज्ञासू विचारित, ताई, सुपुत्र कोणाला म्हणतात आणि निश्चय बुद्धीची चिन्हे व लक्षणे कोणती आहेत? बहिणी म्हणत, जो बापाच्या आज्ञेप्रमाणे वागतो तोच सुपुत्र होय. बापाची आज्ञा ही आहे की मन वचन कर्माने पवित्र व्हा, योगयुक्त व्हा. पवित्रतेत ब्रह्मचर्याचे स्थान पहिले आहे, कारण त्याच्या बळानेच तर इतर मनोविकार जिंकता येतात आणि त्याच्या आधारेच आत्म्याला परमात्म्याशी योगयुक्त होणे शक्य होते. जो हा पहिला नियम पाळतो, तसेच आपला आहार व्यवहार शुद्ध करतो, तोच शिवबाबांचा आज्ञाधारक सुपुत्र किंवा योग्य मुलगा होय. तोच त्याला भेटू शकतो. ज्ञानावर विश्वास असल्याचे प्रमाण माणसाच्या स्वतःच्या आचरणावरून मिळते. जर एखाद्या माणसाचा ज्ञानावर विश्वास बसला असेल, तर त्याच्या जीवनात जरूर परिवर्तन घडून आलेले असेल. त्याने आपला तमोगुणी स्वभाव नक्कीच बदलला असणार, वाईट सवयी सोडलेल्या असणार आणि तो ज्ञानाच्या नियमांना धरून वागत असणार. कित्येक जिज्ञासू म्हणत, ताई, बऱ्याचशा गोष्टींवर आमचा विश्वास आहे, काहींमध्ये नाही. तेथे आबूत जाऊन कदाचित तोही विश्वास बसेल. इतर काही म्हणत, ताई, आमच्या जीवनात काही परिवर्तन तर जरूर घडून आले आहे. आम्हास ब्रह्मचर्य किंवा पवित्रतेचा नियमही चांगला वाटतो, पण आमचे संस्कार असे कट्टर आहेत की आम्ही या काम महाशत्रूवर विजय मिळवू शकत नाही. आपण आम्हास आबूत बाबांकडे घेऊन चला. कदाचित तेथे जाऊन त्यांना सन्मुख भेटल्यावर आम्ही आमचे हे संस्कारही ठीक करू शकू. आम्ही ब्रह्माकुमारी बहिणी म्हणत, ब्रह्मचर्य व्रतानेच बुद्धी दिव्य बनते. ज्ञानच दिव्य चक्षु होय. दिव्य बुद्धी व दिव्य चक्षु यांद्वारेच तर परमात्म्याला जाणणे शक्य होते. जर बुद्धी दिव्य झालेली नसेल, तर ती परमपिता परमात्म्याचे पवित्र ज्ञानरूप अमृत कसे काय धारण करू शकेल? ज्ञानरूपी प्रकाश नसेल तर मनरूपी डोळे ईश्वराला कसे पाहतील? म्हणून प्रथम तुम्ही ब्रह्मचर्य पाळून बुद्धी दिव्य करा आणि ईश्वरी ज्ञान चांगल्या प्रकारे धारण करून निश्चय बुद्धी व्हा. मगच तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ. ब्रह्मचर्याची धारणा न होणे हेच सिद्ध करते की अजूनही तुमच्यात स्त्री पुरुषाचे भान आहे, म्हणजे तुमची देहदृष्टी आहे आणि आत्म्याऐवजी तुम्ही शरीराकडे पाहता आणि स्वतःलाही देह मानता. तेव्हा देहदृष्टी आणि देहबुद्धी असल्याने तुम्ही फक्त ब्रह्माबाबांच्याही देहाकडेच पाहाल. आत्म्यांमध्ये परम जो परमात्मा शिव ब्रह्माबाबांच्या देहात येतो, त्याला तर तुम्ही पाहूच शकणार नाही. देहबुद्धी असल्या कारणाने तुमची बुद्धी ज्ञानाची सूक्ष्म रहस्ये पकडू शकणार नाही आणि सूक्ष्माती सूक्ष्म परमात्म्याला ओळखूही शकणार नाही. तेव्हा जर तुम्ही ब्रह्मचर्य व्रत धारण केले नसेल आणि आम्ही तुम्हाला आबूत बापदादांकडे घेऊन गेलो तर आम्हाला शिक्षा होईल. जिज्ञासू म्हणत, ताई, बाबा शिक्षाही करतात काय? आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही आम्हास घेऊन चला. तेथे गेल्याने कदाचित आमचा विश्वास दृढ होईल. ब्रह्माकुमारी बहिणी म्हणत, विश्वास तर ज्ञानाने दृढ होतो. जेव्हा माणूस ब्रह्मचर्य पाळू लागेल तेव्हाच ज्ञानबुद्धीत धारण होईल आणि तो अन्नदोष तसेच संगदोष यांपासून वाचू शकेल. म्हणून प्रथम तुम्ही हे नियम पाळा, म्हणजे मग तुमच्या विश्वासाचा पाया भक्कम होईल. जर तुम्ही परमपिता परमात्म्याशी
मनोमिलन करण्यासाठी आणि त्याच्याकडून परमानंद व अवर्णनीय अतींद्रिय सुख मिळविण्यासाठी इतकाही त्याग करू शकत नसाल, कामरूपी विष सोडू शकत नसाल, तर आम्ही तुम्हाला बापदादांकडे घेऊन जाण्यास असमर्थ आहोत. इतकी अमूल्य वस्तू तुम्ही मिळवू इच्छिता, पण त्यासाठी ही कामरूपी दुःखदायक वस्तू ही तुम्हाला सोडवत नाही काय? यावरून सिद्ध होते की तुम्ही हे ज्ञान अजूनही नीट समजून घेतलेले नाही. तुम्हाला लायक बनवूनच यज्ञात नेण्याचे आम्ही इच्छितो, कारण अपवित्र आत्म्यास तेथे राहण्यास बंदी आहे. हंसांमध्ये बगळ्याचे बसणे हे काही बरे दिसत नाही. तेथील शुद्ध वातावरण दूषित करण्याचा दोष तुम्हाला लागू नये असे आम्हास वाटते. प्रथम तुम्ही कामरूपी विषाने भरलेला आपला बुद्धिरूपी कलश रिकामा करून तो ज्ञानरूपी अमृताने भरा. मगच आम्ही तुम्हाला त्या सर्वश्रेष्ठ पित्यापाशी घेऊन जाऊ, अन्यथा आम्हालाही शिक्षा होईल. जाणता का, अशा कच्च्या अवस्थेतल्या जिज्ञासूला आणणाऱ्या ब्रह्माकुमारीविषयी बाबा काय म्हणतात आणि तिला बाबा काय शिक्षा देतात ते? बाबा याविषयी एक प्रसिद्ध आख्यान ऐकवितात. ते आख्यान असे आहे की एक परी मृत्यूलोकातील कोण्या एका माणसाला देवलोकातील इंद्रसभेत घेऊन गेली. तेथील इतर देवी देवतांच्या मनाला असे वाटू लागले की आज या सभेत मृत्यूलोकातील कोणी विकारी माणूस कोणत्या तरी प्रकारे येऊन बसला आहे. अशा रीतीने सभेचे वातावरण दूषित झाल्याने थोडी खळबळ झाली. शेवटी इंद्राने विचारले की कोणत्या परीने या विकारी दृष्टीच्या तसेच अशुद्ध वृत्तीच्या माणसाला येथे आणले आहे. पुढे त्या आख्यानात सांगितले आहे की इंद्राने त्या माणसाबरोबर परीलाही सभेतून घालवून दिले आणि ती परी मृत्यूलोकात एक वृक्ष बनली. हे आख्यान ऐकवून बाबा समजावत की हे आख्यान याच इंद्रसभेबद्दल आहे. ज्ञान व योग यांच्या पंखांनी युक्त अशी व्यक्ती जी या कलियुगी मृत्यूलोकातील कोण्या वासनायुक्त माणसाला येथे बापदादांपाशी अर्थात ज्ञानामृताची वृष्टी करणाऱ्या इंद्राच्या सभेत घेऊन येते, ती येथील पवित्र तपस्येने निर्मळ बनलेले वातावरण दूषित केल्याच्या दोषास पात्र होते आणि या पापाची शिक्षा भोगते. अशा तऱ्हेने कोणी माणूस कधीही वृक्ष तर बनत नाही, पण बाबा म्हणत की तो यज्ञवत्स वृक्षाप्रमाणे मुका होतो. म्हणजे सांसारिक गोष्टी तो कितीही करेना का, पण ईश्वरी ज्ञान मात्र सांगू शकणार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रथम त्या खऱ्या खुऱ्या इंद्रसभेत जाण्यायोग्य व्हा. मोती वेचणारे गुणग्राही हंस व्हा. अशा रीतीने जिज्ञासूंना पवित्र बनण्याची प्रेरणाही मिळे आणि या सत्संगाचे किंवा यज्ञाचे काही नियम असून या ब्रह्माकुमारी बहिणी यावर फार दृढ राहतात हे बघून त्यांना आनंदही होईल. काही जिज्ञासू पवित्रतेच्या धारणेसाठी पुरुषार्थ करीत, तर कित्येक हताश होऊन सोडूनही जात. ते म्हणत की हे मोठे उच्च ध्येय आहे, येथील नियम फार कडक आहेत, याप्रमाणे आम्ही वागू शकत नाही. काही तर असेही बोलत की आम्ही या एका जन्मात ईश्वरासाठी सर्व काही करण्यास तयार आहोत. कामविकार तर आहेच मुळी नरकाचे द्वार, तो सोडण्यात कठीण ते काय आहे? जर तो सोडल्याने ईश्वरास भेटता येते तर तो आम्ही एका क्षणात सोडू. इतर काही जिज्ञासू सांगत, ताई आम्ही तर संपूर्ण निश्चय बुद्धी आहोत. कमीत कमी 1 महिना आम्ही ब्रह्मचर्य पाळत आहोत. आमचे खाणेपिणे आता शुद्ध आहे. आमच्या संस्कारातही परिवर्तन घडून आलेले आहे. आमचे कुटुंबीय व शेजारी पाजारी याला साक्षी आहेत. म्हणून आम्हासही तुम्ही घेऊन चला. आम्ही तुम्हाला लिहून देतो की आम्हास पूर्ण निश्चय झालेला आहे. आता त्या परमपित्याला भेटण्यासाठी आमचे मन तडफडत आहे. अशा जिज्ञासूंना बहिणी यज्ञात बापदादा व यज्ञमाता यांच्या समोर घेऊन जात.
श्रोते हो, आपण ऐकणार आहोत यज्ञमाता व यज्ञपिता परमात्म्याशी आत्म्यांचे आगळे मिलन. ब्रह्माकुमारी जानकीजी म्हणतात की आपापल्या शहरातून जिज्ञासू जेव्हा आगगाडीत बसत तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था काहीशी विचित्र होत असे. त्यांच्या बुद्धीत बस हाच विचार घोळत असे की आपण शिवबाबा, ब्रह्माबाबा आणि सरस्वती माता यांना भेटावयास जात आहोत. जसजशी स्टेशने मागे पडत जात तसतशी त्यांच्या मनाची उत्कंठा वाढत जाईल आणि आनंद व उत्कंठा यांचे एक अजब मिश्रण त्यांच्या मनात निर्माण होई. आबू रोडला पोहोचून जेव्हा ती उतरू लागत तेव्हा समोर त्यांना पर्वत दिसत आणि त्यांच्या मनात विचार येई की बस आता तर बाबा आमची वाट पाहत असतील. कोण जाणे त्यांच्या मनात एक आपलेपणा का उत्पन्न होई आणि भेटण्यापूर्वीच आपण आपल्या खऱ्या पित्यापाशी किंवा आपल्या घरी जात आहोत ही भावना का उचंबळून येई. त्यांना एक काहीसे आश्चर्यकारक आकर्षण वाटू लागे. शेवटी ते वर आबू पर्वतावरील यज्ञात जाऊन पोहोचत. अशा येणाऱ्या जिज्ञासूंची राहण्या खाण्याची व इतर व्यवस्था कोठे व कशी करावी हे बाबा यज्ञवत्सांना आधीच सांगून ठेवीत असत. बाबा म्हणत, किती वर्षांनी माझी ही मुले येत आहेत. एक कल्पापासून दुरावलेली माझी मुले मला येऊन भेटत आहेत. बघा हो, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. मायेने यांना जन्मोजन्मी दुःखी केले आहे आणि दमवून टाकले आहे. आता ही आपल्या बापाच्या घरी आली आहेत आपला थकवा दूर करण्यासाठी. म्हणून त्यांना हव्या त्या स्थूल आणि सूक्ष्म सुखसोयी उपलब्ध करून द्या. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत आत्मा आणि परमात्म्याचे मिलन. शेवटी ती शुभ वेळ येऊन पोहोचत असे. त्या जिज्ञासू आत्म्यांना ब्रह्माबाबा व शिवबाबा यांच्या समोर आणण्यात येई. त्यावेळेस सर्व यज्ञवत्सही या आपल्या नव्याने आलेल्या भाऊ बहिणींना पाहण्यासाठी आसपास येऊन बसत. बाबा आणि मम्मा यांच्या समोर बसलेले ते जिज्ञासू मोठे प्रसन्न चित्त वाटत. येथे येण्यापूर्वी त्यांच्या मनात हा प्रश्न राहून राहून येई की शिवबाबा ब्रह्माबाबांच्या शरीरात कसा येत असेल. त्याने प्रवेश केला आहे हे आम्ही कसे जाणणार. शिवबाबांशी आमचे मिलन कसे होईल. पण जेव्हा ते येत आणि आत्मनिष्ठ होऊन बाप दादांना न्याहाळून पाहात तेव्हा बाप दादांच्या दृष्टीने ते तृप्त होत. ब्रह्माबाबांच्या नेत्ररूपी खिडक्यांमधून शिवबाबा आत्म्यांना भेटत. मुलांनो, गोड मुलांनो असे म्हणून बाबा संबोधित आणि गोंजारीत. परंतु हे शब्द बाबांच्या तोंडून निघण्यापूर्वीच कित्येक जिज्ञासू तर त्या चुंबकापाशी जाऊन पोहोचत. बाबा व मम्मा यांचे शरीर म्हणजे जणू काय या पृथ्वीवरील सुखधाम व शांतीधाम होते. त्या पारसनाथाच्या स्पर्शाने असे वाटे की पवित्रतेच्या धारणेचा प्रभाव त्यांच्या प्रकृतीवरही खूप पडलेला आहे. म्हणतात ना की संत मोठा परमार्थी शीतल ज्याचे अंग, इतरांना शीतल करीते देऊनी आपला रंग. खरोखरच त्या उभयतांच्या शरीरातही असा विलक्षणपणा होता की जेणेकरून आत्म्याचा जन्मोजन्मीचा थकवा दूर होत असे. पण त्या ईश्वराच्या मांडीवर बसण्याचे सौभाग्य त्यांनाच मिळत असे ज्यांनी आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची तसेच योगाभ्यास करण्याची प्रतिज्ञा केलेली असे. वास्तविक त्या मिलनात देहाचे भान होत नसे. आपल्या देहाचीही शुद्ध बुद्ध राहत नसे. अशरीरी अवस्था कशी असते आणि आत्म्याचे परमात्म्याशी मिलन कसे होते त्याचा जो अवर्णनीय अनुभव त्या सुखद क्षणी होत असे
त्याने आत्मा गदगदून जाई. तेव्हा मनाला या जगातील कसलाही संकल्प शिवत नसे आणि आसपास बसलेल्या यज्ञवत्सांच्या उपस्थितीचीही जाणीव होत नसे. आहाहाहा, आत्म्याचे परमपिता परमात्म्याशी ते मिलन असे होई की त्या दरम्यान दुसऱ्या कोणाची आठवण, कोणत्याही प्रकारचा संकल्प विकल्प, मनात कसलीही इच्छा वा हाव होत नसे, तर एक आत्मा आणि दुसरा परमात्मा दोन्ही बिंदू आपसात अशा प्रेमाने व आनंदाने भेटत व परमात्म्याबद्दल आत्म्याला असे दिव्य आकर्षण वाटे की त्याचे वर्णन ते काय करावे. एका क्षणात अशी स्थिती होई की ज्यामध्ये ना जमिनीचे ना आकाशाचे भान राहत असे आणि आत्मा सर्वस्व परमपिता परमात्म्याचा होऊन एक अभूतपूर्व आनंद, प्रेम, शांती, शक्ती व रस यात तन्मय होत असे. नंतर स्थिती थोडी थोडी करून या उंचीवरून खाली खाली उतरत असे. पण त्या अनुभवाच्या आठवणीत जिज्ञासू स्वतःला हरवून बसत असे. तो अनुभव पुन्हा प्राप्त करण्याची तीव्र उत्कंठा त्याला लागून राही. पण इतर भावा बहिणींनाही भेटावयाचे आहे हा विचार मनात येताच तो स्वतःला कसा बसा आवरीत असे. परमात्म्याशी मिलन कसे होत असेल, त्यावेळी वातावरण कशा प्रकारचे असेल, शिवबाबा आल्याचे कसे कळून येईल, इत्यादी जे प्रश्न प्रथम जिज्ञासूंच्या मनात उद्भवत त्यांची उत्तरे त्यांना आपल्या अनुभवात मिळत असत. पण हा अनुभव त्या क्षणी होत असे ज्या क्षणी ते प्रश्नही मनात प्रादुर्भूत होत नसत. उलट आत्मा एकाग्र होत असे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत जिज्ञासूंनी केलेले अनुभवाचे वर्णन. ब्रह्माकुमारी हृदय मोहिनीजी म्हणतात की नंतर जेव्हा जिज्ञासू आपला अनुभव ऐकवीत तेव्हा म्हणत, आम्ही जेव्हा बाबांस भेटलो तेव्हा प्रथम आम्हास एका दिव्य अस्तित्वाची जाणीव झाली. आम्हा आत्म्यात शांतीचा स्पर्श अत्यंत सलगीचा होत गेला. बाबांनी जेव्हा आमच्याकडे दृष्टी वळविली तेव्हा त्याद्वारे आम्हास एका विचित्र स्नेहाचा अनुभव आला. त्यांचे नेत्र म्हणजे शोधक दीपक असल्याचा आम्हास भास झाला. आमच्या अंगातून विजेचा प्रवाह वाहत असल्याचे आम्हास वाटू लागले. पण हा प्रवाह धक्का देणारा नव्हता, तर मनाला हवा हवासा वाटत होता, फार बरा वाटत होता, सहन होत होता. आमच्यात एका दिव्य शक्तीचा संचार होत असल्याचा, तसेच एक दिव्य प्रकाश झोत आमच्यावर पडत असल्याचा अनुभव आम्हास व्हावयास लागला. आम्ही आकाश तत्वाऐवजी प्रकाश तत्वात असल्याचे आम्हास वाटू लागले. तेव्हा कोणताही कुविचार मनात आला नाही. मनाचे मलिन संस्कार धुतले जात असल्याचे वाटू लागले आणि जीवनात अपार आनंद, हलकेपणा, उल्हास, हिम्मत, विरक्त भाव तसेच दिव्यता यांचा अनुभव होऊ लागला आणि याच्यातच रमून जावे, याचेच रसास्वादन करीत राहावे असे मन करीत होते. जीवन म्हणतात, सुख म्हणतात ते हेच आहे. मला तहान लागली होती ती याचीच असे मन बोलू लागले. मला आता दुसरे काहीच नको. मला मार्ग सापडला, मला खजिना मिळाला, माझे ध्येय दिसले, मी स्वरूपस्थ झालो असा गुप्त आवाज आतून निघाला. यामुळे गतजीवन आम्हास आठवेना, पण जेव्हा ते आठवू लागले तेव्हा ते अज्ञानीपणाचे जीवन टाकाऊ तसेच कवडीमोल वाटू लागले. त्यावेळी वातावरणात अपूर्व आनंदाच्या लहरी, शांतीचे तरंग, स्नेहाच्या उर्मी, दिव्यतेची स्पंदने, एक आगळ्या प्रकारची स्तब्धता यांचा अनुभव आम्हा आत्म्यास होऊ लागला आणि त्या दिव्य प्रकाशाने
उजळून गेलेल्या एका पवित्र प्रभावाने परिपूर्ण झालेल्या वातावरणात आम्ही आत्मे शरीरापासून वेगळे होत असल्याचे आम्हास वाटू लागले. कारण आत्म्यांना परमात्मा खेचू लागला होता आणि देह वेगळा व्हावयास लागला होता. काही अशाच प्रकारचे अनुभव जिज्ञासू आपापल्या अवस्थेनुसार ऐकवीत आणि ब्रह्माकुमारी बहिणीही अशा प्रकारची देवघेव त्यांच्याशी करीत. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत ज्ञानमुरली ऐकताना दिव्य अनुभव. पहाटे ज्ञानमुरली ऐकत असतानाही जिज्ञासूंना एक विचित्र प्रकारचा अनुभव होत असे. त्यांना वाटे की ती मुरली सर्व आत्म्यांना उद्देशून उच्चारण्यात आली आहे. ती सर्व धर्म, सर्व देश, सर्व वर्गांच्या लोकांसाठी आहे. त्यात तिन्ही काळांचे तसेच तिन्ही लोकांचे ज्ञान सामावलेले आहे. ती ऐकविणारा हा साधू, महात्मे, जगद्गुरू, ऋषी, मुनी, राष्ट्राध्यक्ष, राजकीय पुढारी, राजे महाराजे इत्यादींच्याही उच्च अधिकारवाणीने बोलत आहे. आणि असे बोलत आहे की जणू काय तो परमधामाहून आला असावा. स्वतः काम क्रोधादी मनोविकारांपासून अगदी निर्मळ, सर्व शक्तिमान तसेच ज्ञानाचा सागर असावा. त्याचा ज्ञानाचा आधार ना एखादे शास्त्र ना कोणती प्रचलित विचारप्रणाली आहे. ते ज्ञान विशिष्ट जात, धर्म वा काळापुरते मर्यादित नाही. तो बोलतोही असा की जणू काय त्याला आमचे कल्याण करावयाचेच आहे. आम्हास पवित्र बनविण्याचे कर्तव्य पार पाडावयाचेच आहे. तो आम्हास मुलांनो, गोड मुलांनो, हेही अशा स्वाभाविकरित्या व प्रेमाने म्हणतो की जणू काय आम्ही खरोखरच त्याची मुले व तो आमचा बाप आहे. आम्ही त्याला जाणो ना जाणो, मानो ना मानो, पण त्याचे वागणे असे आहे की तो आम्हास जाणतो व ओळखतो आणि निश्चितपणे आम्हास आपली लेकरे मानतो. तो आम्हास ओंजारतो, गोंजारतो व आमचे लाडही असे करतो की जणू काय त्याला प्रेमाचे भरते येत असावे. आणि त्याचा स्वाभाविक गुण प्रेम करणे, सर्वांचे कल्याण करणे तसेच सर्व पतितांना पावन करण्याचे आहे. आम्ही त्याच्यावर रुसलो तर तो आमची समजूत घालतो. आम्ही झोपलो तर तो जागती ज्योती आम्हास उठवितो. आम्ही कर्तव्य विन्मुख झालो तर तो आम्हास आगाऊ सूचना देतो. त्याकडे आमचे लक्ष वेधतो. पावलोपावली तो आमच्या जीवनाची जबाबदारी उचलतो. ते बाबांपाशी बसून त्यांच्या पुढे आपल्या पापांचा पाढा वाचत तरी सुद्धा बाबांना त्यांच्याबद्दल तिरस्कार वाटत नसे. उलट त्यांचे ते संस्कार निपटून टाकण्याचा त्यांना सदैव पुरुषार्थ करावयास लावीत आणि त्यांचे प्रेम पूर्वीप्रमाणेच कायम राहत असे. बाबा क्षणात मुरलीत अत्यंत ओजस्वी भाषेत संन्यासी, शास्त्रवादी, राजकारणी किंवा सामान्य व्यक्ती यांना त्यांच्या एखाद्या मोठ्या चुकीबद्दल फटकारीत. त्यांना वाटे की त्याला कदाचित राग येत असावा, पण वास्तविक तो राग नसतोच. कारण दुसऱ्याच क्षणी विषय बदलून गोड हसून तो दुसरी गोष्ट सांगू लागे आणि त्या संन्यासी वगैरेंनाही आपली मुले मानून त्यांच्या जीवनाच्या एका पैलूबद्दल त्यांची स्तुतीही करी. त्याच्या बोलण्यावरून कळे की तो निर्भय, निर्वैरी, अकाल व अव्यक्त मूर्त आहे. तो ज्याच्या शरीरात आला आहे त्याला तो आपल्याहून वेगळा असल्याचे दाखवून देतो. त्याचे हावभाव, त्याची वाणी, त्याचे ओज, त्याचे प्रेम सारे काही वेगळेच आहे. जिज्ञासूंना वाटे की बाबांना आपण अमुक गोष्ट विचारावी किंवा आपल्या मनात जे अमुक अमुक विचार येतात त्यांचे बाबांकडून निराकरण करून घ्यावे. पण त्यांना त्याच किंवा दुसऱ्याच दिवशी आढळून येई की बाबांनी जी मुरली उच्चारली त्यात त्यांच्या त्याच प्रश्नांवर प्रकाश टाकलेला आहे.
जणू काय तो मनकवडा आहे. त्यांच्या मनात विचार येई की जर आमचा योग खरा असेल तर शिवबाबा आमच्यावर विशेष प्रेम करील, लाड करील आणि बाबांच्या वागण्यावरून त्यांच्या मनातील गोष्टीचे उत्तर त्यांना मिळाल्याचे त्यांच्या दृष्टीस येई. ब्रह्मा बाबा म्हणत की मी काही अंतर्यामी नाही, पण मुले जे विचार करतात ते शिवबाबांकडे जाऊन पोहोचतात आणि तो माझ्या शरीरात येऊन जर उचित समजत असेल तरच तो मुरलीत त्या विषयावर समजावून सांगतो. अशा रीतीने एक निस्वार्थ व अलौकिक प्रेम, एक दिव्य प्रभाव, एक विचित्र आकर्षण तसेच वातावरण यात शांती, पवित्रता व आनंदाच्या लहरी अनुभवून आणि मुरलीतील वैशिष्ट्यांकडे लक्ष देऊन झाल्यानंतर बऱ्याच जिज्ञासूंचा प्रत्यक्षरित्या विश्वास बसे की शिवबाबा ब्रह्माबाबांच्या शरीरात प्रवेश करून आम्हास शिकवितो. ब्रह्माकुमारी कुंजजी म्हणतात की जितके दिवस जिज्ञासू यज्ञात वास्तव्य करीत तितके दिवस त्यांची मनस्थिती जगापासून आलिप्त राहत असे. त्यामुळे त्यांना ती प्रिय वाटत असे. त्यांना दिवस तारीख यांचे भान राहत नसे. जणू काय ते कालमर्यादेच्या पलीकडे गेल्याचे अनुभवत होते. आजच तर आपण यज्ञात आलो आहोत असे त्यांना वाटत असे. पण त्यांना असेही वाटे की ते तर पूर्वीपासूनच या दैवी परिवारातले किंवा बाबांचे आहेत. पहिल्यांदाच जेव्हा ते बाबांना भेटत तेव्हा त्यांना बाबा विचारितही असत की मुलांनो, पूर्वी कधी बाबाला भेटला होतात का? जिज्ञासू उत्तर देत, हो बाबा, 5000 वर्षांपूर्वीही आम्ही आपणास भेटलो होतो. बाबा म्हणत, येथेच याच जागी आजच्या दिवशी हुबेहूब अगदी असेच भेटलो होतो. असा तुमचा दृढ विश्वास आहे का? सांगा बरे, किती वेळा बाबाला पूर्वीही तुम्ही भेटला होतात? जिज्ञासू म्हणत, बाबा, आमचा पूर्ण विश्वास आहे की आम्ही आपली दुरावलेली मुले कल्पकल्प आपणास हुबेहूब अगदी याचप्रमाणे भेटत असतो. बाबा, आपणास असंख्य वेळा आम्ही भेटलेलो आहोत हे ज्ञानाच्या आधारे आम्ही जाणतो. बाबा म्हणत, ठीक आहे, आता सांग बरे, तुम्हास किती मुले आहेत? जिज्ञासूची जितकी मुले असत तितकी तो सांगे. तेव्हा बाबा म्हणत, काय रे, शिवबाबाला विसरलास? परमात्म्याला अजून आपला वारस नाही का बनविलास? जोपर्यंत तू तसे करणार नाहीस तोपर्यंत त्याच्याकडून तू वारसा कसा घेशील? बाबांचे असे बोलणे ऐकून सर्वजण हसू लागत. जिज्ञासूंचा आपल्या लौकिक मुलांवर असलेला मोह काढून टाकून परमपिता शिव परमात्म्याकडे त्यांची मने वळविण्याच्या या बाबांच्या रमणीक युक्त्या होत्या. नंतर बाबा विचारीत, तुम्ही कधी रडणार तर नाहीत ना? जिज्ञासू बोलत, छे छे बाबा, आता आम्ही कधीच रडणार नाही. बाबा हसून म्हणत, खरेच सांगता आहात ना? पती पत्नी एखादे मूल मरो किंवा काहीही होवो, कधीच रडणार नाही. ते म्हणत, नाही बाबा, आता आम्ही कधीच नाही रडणार. बाबा म्हणत, हा मुलगा तर खरोखरच देही अभिमानी व नष्टो मोह आहे. होय मुलांनो, जर तुम्हाला शिवबाबा मिळाला आहे तर रडण्याचा कोणता प्रश्नच उद्भवत नाही. रडते ती फक्त विधवाच. तुम्हा आत्म्यांना तर अविनाशी पती परमात्मा मिळाला आहे. अशा प्रकारे बाबा वेगवेगळ्या रीतींनी जिज्ञासूंना देही अभिमानी करण्याचा प्रयत्न करीत राहत. ते त्यांना विचारित, बरे, आता सांगा, तुम्ही पाहुणे आहात की वारस? पहा, येथे बाबाला फक्त बघायला जे येतात ते पाहुणे. वारस त्यांना म्हणतात जे बाबाची मुले बनतात. जिज्ञासू म्हणत, बाबा, आम्ही तर आपले झालेलोच आहोत. आम्ही वारसच आहोत. आम्ही ज्ञानाद्वारे शिवबाबाला जाणले आहे
आणि आता सुखशांतीचा खजिना जो आमचा ईश्वरी जन्मसिद्ध अधिकार आहे तो आम्ही त्याच्याकडून घेऊच घेऊ. सकाळी मुरली ऐकल्यानंतर बाबा अशा प्रकारे आपल्या खास खोलीत अनौपचारिकरित्या ज्ञानाच्या गप्पा गोष्टींनी मुलांचे मनोरंजन करीत असत. ते त्यांना अत्यंत प्रेमाने स्वतः आपल्या हाताने प्रसादही खाऊ घालीत. हातात देण्याऐवजी जसे लहान मुलांना वृद्ध आजोबा त्यांच्या तोंडात एखादा गोड खाण्याचा पदार्थ घालतात तसे तेही मुलांच्या तोंडात गोड गोड टोली घालीत. त्याचबरोबर मधुर दृष्टीने पाहत. कधी कधी ते डोक्याचे चुंबन घेऊन म्हणत, हा मुलगा चांगला आहे, चांगल्या प्रकारे धारणा करून हा कित्येकांचे कल्याण करील. हा गोड मुलगा आहे, हा बऱ्याच जणांना सुख देईल. अशा प्रकारे ते मायेवर विजय प्राप्त करण्यासाठी मुलांमध्ये बळ भरीत असत. वृद्ध स्त्री पुरुषांना पाहून बाबा म्हणत, हे तर माझ्याच सारखे आहेत. हे अनुभवी असल्याने कोणाला ज्ञान सांगतील तर यांना ते शोभेल, कारण हे वयोवृद्ध आहेत. घराला खराखुरा आश्रम बनविणे यांना शक्य आहे. अशाच रीतीने ते कुमार कुमारींना व इतर सर्वांना अनेक युक्त्यांनी ज्ञानाच्या नशेत झुलवीत राहत. नंतर ते सर्वांना पर्वतावर फिरावयास घेऊन जात. तेथेही ते त्यांचे ईश्वरी ज्ञान व योगाच्या गोड चर्चेने मनोरंजन करीत राहत. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत यज्ञाच्या स्थूल सेवेत उपस्थित राहून बाबांनी प्रेरणादायक गोष्टी ऐकविणे. याबाबत ब्रह्माकुमारी प्रकाश इंद्राजी म्हणतात, बाबा परतल्यावर यज्ञवत्सांबरोबर ब्रह्माभोजनासाठी भाज्या चिरणे वगैरेंसारख्या स्थूल कार्यास लागत. तेव्हा सर्व यज्ञवत्स म्हणत, बाबा ही कामे आम्हा मुलांची आहेत. आपण इतके श्रेष्ठ कार्य करीत आहात तर ही स्थूल कामे आम्हास करू द्या. आपले हात वृद्ध आहेत. त्यांनी ही कामे करीत असल्याचे पाहून आमच्या मनाला कसेसेच वाटते. बाबा म्हणत, मीही शिवबाबाचा मुलगा आहे. आपला तर कर्मयोग आहे. आपण जर स्थूल कामे केली नाहीत तर कर्मयोग सिद्ध कसा होईल? मुलांनो, यज्ञाची सेवा ही सर्वोत्तम सेवा आहे. त्यासाठी दधीची ऋषीप्रमाणे हाडे द्यावयास हवीत. तन मन धनाने हर प्रकारची सेवा करावयास हवी. आपला हा अलौकिक जन्मच सेवेसाठी आहे. स्वतः शिवबाबा म्हणतात की मी आत्म्यांची सेवा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे. तेव्हा आम्हा मुलांनाही सेवाधारी बनावयास हवे. हर प्रकारचे कार्य करता नाही, शिवबाबांच्या स्मृतीत राहण्याचा अभ्यास करावयास हवा. ज्यायोगी स्थिती एकरस व योग निरंतर होणे शक्य होईल अशा तऱ्हेच्या युक्त्या सांगून बाबा आपले म्हणणे पटवून देत. नंतर सर्व मुले न्याहारी करीत. बाबाही ईश्वरी सेवा केंद्रात नव्याने येणाऱ्या मुलांच्या पत्रांची उत्तरे देण्यासाठी पत्रे लिहित. ती पत्रे म्हणजे काय? जणू अमृताचे प्याले किंवा संजीवनी वनस्पती. ती वाचल्यावर आत्म्याला एक आत्मिक धुंदी चढे. त्यात इतके माधुर्य, इतके प्रेम, इतक्या कल्याणकारी गोष्टी, इतके ज्ञान भरलेले असे की ती पुन्हा पुन्हा वाचून आत्मा सद्गदित होई. आपल्याला परमात्म्याकडून पत्रही येऊ शकते असा विचार कधी कोणाला आला असेल काय? यावर एक गाणेही आहे की, तुझा पत्ता माहीत असता तर भगवंता मी तुला पत्र जरूर लिहिले असते. पण आता तर त्याने आपला पत्ताही सांगितला होता. रोज न जाणे किती पत्रे या पत्त्यावर येत. परमप्रिय परमपिता शिव परमात्मा द्वारे प्रजापिता ब्रह्मा, ब्रिजकोटी, आबू पर्वत, राजस्थान. टपाल कचेरीतील कर्मचारीही हा पत्ता वाचून आश्चर्यचकित होत. सर्व पत्रे याच पत्त्यावर येत, म्हणून ते याचा अर्थ जाणण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीत.
तेव्हा कोठे त्यांना तो कळून येईल. ही गोष्ट केवळ अनुभवी व्यक्तीच जाणू शकेल. इतरांना ती अविश्वसनीयच वाटेल. बाबांच्या पत्र्यातील त्या सोनेरी अक्षरांसाठी, त्या मधुर शब्दांसाठी जिज्ञासू डोळ्यात प्राण आणून वाट पाहत. सेवा केंद्रात पत्र येताच न जाणे ते पत्र वाचून आपणास काय मिळेल या उत्कंठेने चोहो बाजूंनी सर्व एकत्र येत. प्रत्येकाची नावाने आठवण केलेली असावयाची. प्रत्येकाला सिकिलधा, प्रकाशरत्न, गोड गोड मुलगा अशा शब्दांनी संबोधित केलेले असावयाचे. दिवसभरात कित्येकदा योगाभ्यास किंवा ईश्वरी स्मृतीरूपी यात्रेचा वर्ग चालत असे. सर्वजण त्या अभ्यासाने आपली अवस्था अव्यक्त बनवीत आणि आत्म्यात ज्योती व शक्ती भरीत किंवा आत्मारूपी बॅटरी चार्ज करण्याचा पुरुषार्थ करीत. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत मधुबनात रात्रीचा वर्ग. ब्रह्माकुमारी पुष्पा शांतीजी म्हणतात की रात्रीच्या वर्गात बाबा व मम्मा जेव्हा सर्वांसमोर येऊन बसत तेव्हा ते दृश्यही बघण्यासारखे असे. उभयता दिव्यमूर्त तसेच उभयतांच्या मुखमंडळावर पवित्रतेची आगळी झळक आणि अद्भुत तेज दिसे. उभयतांच्या भ्रुकुटीमध्ये आत्म्याची चमक दिसून येई. उभयता गोड हास्य करून सर्वांकडे प्रेमळ दृष्टीने पाहात. आ हा हा हा, पृथ्वीवर विलक्षण आश्चर्य घडत होते आणि कोट्यवधी लोकांना त्याचा पत्ताही नव्हता. बरोबर आहे, म्हटले आहे ना की जेव्हा परमपिता परमात्म्याने सृष्टीवर येऊन सौभाग्य वाटले तेव्हा बरेचसे लोक तेथे उशिरा पोहोचले आणि बरेचसे तर झोपूनच राहिले. धन्य आहेत ते डोळे ज्यांनी सर्व जीवात्म्यांचे प्रजापिता ब्रह्मा तसेच जगदंबा सरस्वती यांना आपल्या समोर बसलेले पाहिले आणि ज्ञानचक्षूंनी ब्रह्माबाबांमध्ये अवतरित झालेल्या शिवबाबालाही पाहिले. धन्य होत ते कान ज्यांनी त्यांच्या मुखकमलातून आत्म्याला प्रकाशित, आनंदित व निर्मळ करणारी ती मधुर महावाक्ये ऐकली. धन्य होत ते मानव देहधारी ज्यांनी त्या माता पित्यांच्या अलौकिक दत्तकत्वाचे दिव्य सुख लुटले. धन्य ते ज्यांनी त्यांच्या पवित्र हातातून टोली घेतली. ते दृश्य सदैव राहू शकणार नाही का? त्या दोन दिव्य मूर्ती जेव्हा वर्गात प्रवेश करीत तेव्हा त्यांच्या येण्याची तऱ्हा, बसण्याची रीती, त्यांची प्रीती, त्यांची निहाळण्याची पद्धती सारे काही आगळेच असे. प्रथम मम्मा वर्गात येऊन म्हणत, सर्वजण ठीक बसला आहात ना? ठीकचा अर्थ आहे की मनसा, वाचा, कर्मणा या तिन्ही प्रकारांनी ठीक आहात ना? कोणत्याही प्रकारचे एखादे संकल्प विकल्प त्रास तर देत नाहीत ना? पहा, इतक्या श्रेष्ठ बापापाशी येऊन कसले तरी संकल्प करीत बसून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. हे जीवन मोठे अनमोल आहे. व्यर्थ संकल्पात वेळ वाया दौडू नका. बरे, कोणास एखादी स्थूल सूक्ष्म वस्तू हवी असल्यास सांगा. आपल्याच बापाच्या घरी बसला आहात तेव्हा कोणत्याही प्रकारची लाज नका धरू. बोला, ज्या कोणाला काय हवे असेल त्याने हात वर करावा. हे विचारल्यानंतर त्या म्हणत, बरे, साऱ्या दिवसात एखादी चूक घडली असेल, मन खात असलेले असे एखादे काम केले असेल तर सांगा. तसे केल्याने मन हलके होईल. त्यावर समजावणी दिली की पुढे मनाचा तो आजार बरा होईल. नाहीतर आतल्या आत तो आजार दाबून ठेवाल तर तो वाढत जाईल व एक दिवस घातक ठरेल. नंतर बापदादा प्रवेश करीत आणि सर्वांची दृष्टी त्यांच्याकडे वळे. त्यांचे बसणे उठणे सर्वांनाच फारच गोड व अलौकिक वाटे. वर्गात खुशीच्या लहरीबरोबर स्तब्धता पसरे. आपल्या आसनावर
बसून मुलांकडे पाहत ते म्हणत, मम्मा, सर्वांचे क्षेम कुशल विचारलेस? हवे नको वगैरे विचारून झाले? पहा मुलांनो, बापदादांच्या घरी आला आहात सुख मिळविण्यासाठी. लाजू नका. येथे शिवबाबांचे सारे भांडार तर तुम्हा मुलांचेच आहे. खाण्यापिण्याची ज्याची जशी सवय असेल, प्रकृतीला जसे अनुकूल वाटत असेल त्याचप्रमाणे तयार करून घेता येईल. हे शरीर अत्यंत अनमोल आहे, कारण याच्याद्वारे शिवबाबाच्या स्मृतीत राहून जन्मोजन्मीची पापे नष्ट करावयाची आहेत. हे काम विकारापासून जन्मलेले व तमोगुणी तत्वाचे बनलेले का असेना, पण या जन्मी ईश्वरी ज्ञान मिळत असल्याने याच्याद्वारे अविनाशी कमाई खूप होऊ शकेल. म्हणून त्याचा नीट सांभाळ करीत राहा. हो, यात मोह नका ठेवू. एकीकडे शरीर विसरण्याचाही पुरुषार्थ करावयास हवा, तर दुसरीकडे साक्षी राहून ही ठेव नीट सांभाळावयासही हवी. मुलांनो, जर येताना कोणी चादर, कांबळे वगैरे कोणतीही वस्तू घेऊन येण्यास विसरले असेल, तर येथे शिवबाबांच्या भांडारात सर्व काही आहे. सर्व मिळू शकेल. तुम्ही घरातलीच मुले आहात. काय हवे ते मागून घ्या. कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका. हो, बाबा फक्त एकच त्रास देत आहे, तो म्हणजे बस निरंतर शिवबाबाची आठवण करा आणि पवित्र व्हा. दिव्य गुण धारण करा. ज्योतिस्वरूप बापाची आठवण करणे याला मेहनत लागते, पण त्यात खरे पाहता त्रास थोडाच आहे. शिवबाबा काही एखाद्या विशिष्ट आसनावर निग्रहाने बसावयास सांगत नाही. तसेच उपवास व प्राणायाम वगैरे करण्याचे कष्टही देत नाही. उलट या सर्व त्रासांपासून तर बाबा मुक्त करतो. बस एवढेच फरमावतो की बुद्धीद्वारे माझी आठवण करा, तरच तुमची जन्मोजन्मीची पापे दग्ध होतील. तुमच्या आनंदाचा पारा चढू लागेल आणि देहाचे भान समाप्त होईल व नंतर पवित्र होऊन परत माझ्यापाशी परमधामात याल. बरे मम्मा, मुलांना विचारलेस? कोणी काही चूक तर नाही ना केली? मुलांनो, आता चुका करणे बंद करीत चला. जन्मजन्मांतर ज्ञान नसल्याने बऱ्याच चुका केल्या आहेत. आता ज्ञान मिळाले आहे. प्रकाशात आला आहात तेव्हा चुका करू नका, अन्यथा आता 100 पट शिक्षा मिळेल. येथे भाग्यवान बनविण्यास आला आहात, त्या भाग्याला नाट लावू नका. या श्रेष्ठ बापाची अवज्ञा करू नका. बापापासून चुका लपवून ठेवू नका. हा बाप धर्मराजही आहे. चुका येथे सांगाल तर पुढे खबरदारी कशी घ्यावी हे सांगितले जाईल. नाहीतर धर्मराजपुरीत शिक्षा खावी लागेल. कारण स्वतःला ईश्वराची मुले मानून सुद्धा चूक करणे याची फार मोठी शिक्षा मिळते. बरे मुलांनो, आता तर तुम्ही समजूतदार बनला आहात, कारण तुम्हाला ज्ञान मिळाले आहे. तुम्ही मोठे सौभाग्यशाली आहात. तुम्हाला म्हणण्यातच येते भाग्यवान तारे, लकी स्टार्स, कारण तुम्ही जे आत्मारूपी तारे आहात, ज्ञानाद्वारे आपले सौभाग्य श्रेष्ठ बनवीत आहात. बरं मुलांनो, आता बसा आपल्या अतिप्रिय शिवबाबाच्या स्मृतीत. अशरीरी व्हा आणि बुद्धी घेऊन जा परमधामात. बस दिवसभर हाच अभ्यास करीत राहा, तरच अवस्था परिपक्व होईल. बस हाच निजध्यास लागावयास हवा की मी आत्मा आहे. परमधामाहून या सृष्टीमंचावर भूमिका बजाविण्यास आलो आहे. आता हे सृष्टी नाटक संपले. आता मला परमधामास परतावयास हवे. चला मुलांनो, आता बुद्धी घेऊन जा शिवबाबांपाशी. पहा, तुम्ही बसला आहात जमिनीवर, पण तुमची बुद्धी सदैव आकाशाच्याही पार पलीकडे अशा परमधामाकडे लागलेली असते. जगातील लोक देह अभिमानी आहेत
आणि ईश्वराला जिकडे तिकडे सर्वांमध्ये व्यापक मानतात, म्हणून त्यांची बुद्धी भटकत राहते. तुम्हाला लक्ष स्पष्टरित्या मिळालेले आहे. आता त्यावर मन एकाग्र करा. आ हा हा हा. बाबा असे बोलता बोलता सर्व वत्सांचे आत्मे शिवबाबांच्या स्मृतीत एकाग्र होत. असे वाटे की शिवबाबा खूपच प्रकाश व शक्ती देत आहे. बस असेच बसून राहावे, हे सुख लुटत राहावे असे मनाला वाटे. कधी ही रेकॉर्डही वाजत असे. कहाँ ले चले हो बता दो मुसाफिर, सितारों से पीछे ये कैसा जहां है. हे ऐकता ऐकता आत्मा चंद्र, सूर्य आणि ताऱ्यांच्याही पार पलीकडील परमधामात असलेल्या शिवबाबांच्या स्मृतीत एकाग्र होई. अशा प्रकारे आत्मा ज्योतिस्वरूप परमपिता परमात्म्याच्या प्रेमाने भावविवश होऊन त्याच्या प्रेमाचे रसास्वादन करण्यात तन्मय होऊन जाई. नंतर वर्ग संपल्यावर सर्वजण चुपचाप तेथून उठून आपापल्या ठिकाणी निघून जात. अशा रीतीने दिवस कसे जात हे कळत नसे आणि शेवटी जिज्ञासूंची निरोप घेण्याची वेळही येऊन ठेपे. बाबा मम्मा हॉलमध्ये येऊन बसल्यानंतर जाणारी सर्व मंडळी त्यांच्या समोर बसत. एकामागून एक सर्वजण बाबा मम्मांकडून टोली घेत, भेटत आणि निरोप घेत. त्यावेळी रेकॉर्ड लावलेली असे. बचपन के दिन भुला न देना, आज हसे कल रुला न देना. बाबा म्हणत, ऐकत आहात ना हे गाणे काय सांगते आहे ते. आता पुन्हा तुम्हाला बालपण मिळाले आहे, कारण ईश्वरी विद्येचे तुम्ही विद्यार्थी आहात. हे ईश्वरी विद्यार्थी जीवन सर्वश्रेष्ठ आहे. गाणे सांगते की हे जीवन विसरू देऊ नका. ज्ञान घेता घेता शिवबाबाला सोडून परत त्या महामायेकडे जाऊ नका. विकारांच्या खड्ड्यात पडू नका. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत निरोप घेण्याच्या वेळेस मार्मिक दृश्य. ब्रह्माकुमारी शील इंद्राजी म्हणतात की सर्वजण एकामागून एक बाबा व मम्मा यांना भेटत. बाबा त्यांच्या वैयक्तिक धारणा उच्च व्हाव्यात म्हणून कधी कानात तर कधी उघडपणे उपदेशही करीत आणि सर्वांच्या मुखात टोलीही देत. नंतर पाठ थोपटून म्हणत, बरे मुलांनो या बरं का. तेव्हा सर्वांचे डोळे ओलावत. वयस्कर जिज्ञासूंबद्दल काय सांगावे. डोळ्यांतील अश्रू त्यांना लपविता सुद्धा येत नसत. लहानांचे ठीक होते, ते अश्रूंना मुक्त वाट करून देत. छोट्या छोट्या मुलांना बाबांचा इतका लळा लागलेला असे की जेव्हा परत जाण्याची वेळ येई तेव्हा ती जाण्यास स्पष्ट नकार देत आणि कोणी त्यांना शोधण्यात वेळ घालवावा आणि गाडीची वेळ निघून जावी म्हणून ती इकडे तिकडे कोठेतरी लपून बसत. जेव्हा त्यांना शोधून काढून परत घरी चला असे सांगण्यात येई तेव्हा ती म्हणत, आम्ही येथेच राहणार बाबांपाशी. आता येथून आम्ही दुसरीकडे कुठेच नाही जाणार. बाबांवर त्यांचे इतके प्रेम जडलेले असे की आपल्या लौकिक आईवडिलांच्या ममता व मोहाचे त्यांना आकर्षण वाटत नसे. म्हणूनच तर ईश्वराचे स्मरण करताना म्हणतात की ओम नमो शिवाय. तूच माता, तूच पिता, तूच बंधू, सखाही तूच. ती मुले बाबांचा हात पकडून म्हणत, बाबा आम्ही नाही जाणार. तेव्हा बाबा त्यांना म्हणत, गोड गोड मुलांनो, तुम्ही तर बाबांची आहातच. बाबा आता तुम्हाला सेवा करण्यासाठी पाठवीत आहे. तुम्ही परत जाऊन इतर मुलांनाही शिवबाबांचा परिचय करून द्या. तुम्ही या मोठ्या मंडळींपेक्षाही अधिक सेवा करू शकाल. बघा हो, रागवता भांडता कामा नये. अशा दैवी चालीने वागा की ही खरोखरच देवाची मुले आहेत असे सर्वांनी म्हणावयास हवे. नंतर लवकरात लवकर तुम्ही पंडे बनून या. तुम्ही तर आहातच महात्मा
आणि पवित्र, कारण ब्रह्मचारी आहात. लोकांवर आपला प्रभाव पाडून तुम्ही त्यांनाही पावन बनण्यासाठी उत्साहित करू शकता. अशा प्रकारे बाबांचे असे उत्साहवर्धक बोलणे ऐकून मुले मग जाण्यासाठी त्यांना नाही म्हणू शकत नसत. पण तेथून जाण्यास त्यांचे मन तयार होत नसे. तेव्हा त्यांचे चेहरे काहीसे विचित्र वाटत असत. अगदी भोळे भाबडे ते बटूक बाबांना पाहत राहत आणि शेवटी त्यांच्या डोळ्यातून प्रेमाचे मोती घळाघळा वाहू लागत आणि एका चमकणाऱ्या माळेचे रूप घेत असत. पण त्या माळेचे दुसरे टोक काही मिळत नसे. नंतर ते बाबांच्या मांडीवर बसत आणि आपले ओले डोळे हात व मनगटांनी झाकून घेत असत. नंतर सर्वजण जाण्यासाठी तयार होत. सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू टपकू लागत. जाता जाता ते मागे वळून पाहत राहत. बाबा व मम्मा टाटा म्हणत राहत. रुमाल हलवून सर्वांना निरोप देत कित्येकदा तर उभयता यज्ञभवनाच्या फाटकापर्यंत जाऊन सोडून येत. नंतर सर्व रस्ताभर जिज्ञासूंना शिवबाबा व यज्ञवत्सांची आठवण येत राही. मनातल्या मनात ते विचार करीत की कळत नाही आम्ही तेथून परत का जात आहोत. हाय, अमर लोकातून मृत्यू लोकात येण्याची गोष्ट आम्ही का मान्य केली. आता त्यांचे प्रेम बापदादा व यज्ञमाता यांच्यावर जडे आणि त्यांना बाबाजी शिकवण देत. त्याच प्रेमाने ते धारण करीत. तसेच जीवन उच्च करण्यात व इतरांचीही ईश्वरी सेवा करण्यात तत्पर राहत. अशा प्रकारे जिज्ञासूंचे आभूत येणे जाणे चालूच राही. नवी नवी सेवा केंद्रेही उघडण्यात येत आणि ईश्वरी सेवा कार्य विस्तारित होत जाई. आता कित्येक संमेलनांच्या आयोजकांकडूनही ब्रह्माकुमारी भगिनींना भाषणासाठी निमंत्रणे यावयास लागली होती. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत संमेलनात सामील होण्यासाठी निमंत्रण. 1953 साली अमृतसर येथे एक वेदांत संमेलन तेथील एक प्रसिद्ध संन्यासी निर्मल स्वामीजींच्या तर्फे भरविण्यात आले होते. त्यात सामील होण्याचे निमंत्रण ब्रह्माकुमारी भगिनींना मिळाले होते. त्यानुसार ब्रह्माकुमारी जानकीजी व रुक्मिणीजी तेथे गेल्या होत्या. त्या संमेलनाविषयी ब्रह्माकुमारी रुक्मिणीजी म्हणतात, निर्मल स्वामीजींनी वेदांत संमेलनाचे जे आयोजन केले होते त्यात सामील होण्यासाठी आम्ही दिल्लीहून गेलो होतो. आम्ही कोणत्या गाडीने येणार आहोत याची पूर्वसूचना आम्ही त्यांना दिलेली होती. म्हणून त्यांच्यातर्फे काही सभ्य लोक स्वागतासाठी स्टेशनवर आले होते. इतर सर्व संन्यासी व साधू आपापल्या ठिकाणांहून गाडीच्या पहिल्या वर्गाने आल्यामुळे आम्हीही पहिल्या वर्गानेच येऊ अशी त्यांची अट होती. म्हणून ते पहिल्या वर्गाच्या डब्यात पाहत होते. पण आम्ही नेहमी तिसऱ्या वर्गानेच प्रवास करीत असू. तेव्हा आयोजकांतर्फे कोणी न आल्याचे पाहून आम्ही आमच्या डब्यातून उतरून प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो न पोहोचतो तोच स्वागत समितीचे लोक आले व म्हणाले, आम्ही तर आपणास पहिल्या वर्गाच्या डब्यात पाहण्यास गेलो होतो. असो, ते आम्हास संमेलनाच्या जागी घेऊन गेले. इतर संन्याशांसाठी त्यांनी तंबू उभारले होते. आम्हा बायका मुलींसाठी त्यांनी संमेलनाच्या जागेजवळच एका नव्यानेच बांधलेल्या इमारतीत काही खोल्या घेतल्या होत्या. आम्ही तेथे गेल्यानंतर ते आमच्यासाठी चहा, कॉफी, दूध, देशी तूप, कच्च्या भाज्या यांनी भरलेले एक मोठे ताट घेऊन आले. आम्ही थोडेसे दूध आणि थोड्याशा भाज्या तेवढ्या घेतल्या आणि बाकीचे सर्व काही परत पाठवून दिले. या गोष्टीचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडला, कारण इतर साधू संन्यासी त्यांच्याकडून बरेच काही घेत होते. निर्मल स्वामीजी आमच्या चौकशीसाठी आले आणि त्यांनी 2 बायकांना आवश्यक कामे करण्यासाठी आमच्याकडे पाठवून दिले. त्या बायका आम्हास म्हणत की, द्या, आम्ही तुमचे कपडे धुवून देतो, तुमचे जेवण तयार करून देतो, तुमचे पाय चुरून देतो. पण आम्ही त्यांना म्हणावयाचो की आम्ही स्वतः आमचे कपडे धुतो, आम्ही जेवणही स्वतःच्या हातांनीच तयार करतो
आणि आम्ही कोणाकडून सेवा घेऊन स्वतःवर कर्मांचे ओझे लादत नाही. आमचे हे नियम पाहून त्या फारच प्रभावित झाल्या व म्हणाल्या, हे संन्यासी तर स्वतःचे कपडेही आमच्याकडून धुवून घेतात. आपली सारी कामे तुम्ही स्वतः करता. कमाल आहे हो तुमची. आपली भांडीही स्वतः तुम्हीच साफ करता. संमेलनाचे व्यासपीठ फार मोठे बनविण्यात आले होते आणि त्यावर बरेच साधू संन्यासी बसत होते. आम्ही दोघी दैवी बहिणी एकट्याच एकीकडे त्यावर बसत होतो. जनतेचे लक्ष रोज आमच्याकडे जात होते. त्यांना वाटे की वक्त्यांमध्ये व्यासपीठावर बसलेल्या या 2 देवी कोण आहेत, त्यांचे भाषण कधी होईल. शेवटी एक दिवस ब्रह्माकुमारी जानकीजींचे भाषण झाले. त्यांच्या भाषणापूर्वी इतर सर्व साधू संन्याशांची जी भाषणे झाली होती त्या सर्वांमध्ये आदि शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत प्रतिपादित करण्यात आला होता. एक ब्रह्मच सत्य आहे, जगत मिथ्या आहे, या सिद्धांतावरच सर्व वक्ते बोलले होते. पण ब्रह्माकुमारी जानकीजींनी आपल्या भाषणात आत्मा आणि परमात्मा यांमधील अंतर स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की परमात्मा हा जन्ममरण आणि सुखदुःखांच्या फेऱ्यापासून अलिप्त आहे. तोच पतित पावन व सुखशांतीचा दाता आहे. त्याच्याशी योगयुक्त झाल्यासच सद्गती होऊ शकते. तोच धर्मग्लानीच्या वेळी सृष्टीवर अवतरित होऊन गीताज्ञान देतो. आत्म्याला परमात्मा मानणे हे चुकीचे आहे, मिथ्या ज्ञान आहे. बऱ्याच भक्तांना हे भाषण पसंत पडले. पण संमेलनाच्या आयोजकांना वाटले की आपल्या अद्वैतवादी व्यासपीठावरून आत्मा आणि परमात्मा यांना पुत्र आणि पिता या रूपांनी जे वेगळे दाखविण्यात येत आहे ते काही योग्य नाही. म्हणून पूर्वी जाहीर केलेले असतानाही त्यांनी मला भाषण करण्याची संधी दिली नाही. रोज ते व्यासपीठावरून जाहीर करीत की दुसऱ्या बहिणीचेही भाषण होईल. पण प्रत्येक रात्री कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगत की वेळेच्या अभावी या बहिणीचे भाषण आज ठेवू शकत नाही. अशा रीतीने आठवड्याचा कार्यक्रम त्यांनी पूर्ण केला. लोकांना त्यांची ही कृती अन्यायकारक वाटली. कित्येक लोकांनी आयोजकांकडे या बाबतीत तक्रारही केली. संमेलनाच्या जागेपासून जवळच जेथे राहत होतो तेथे सारा दिवस आम्ही लोकांना ज्ञान सांगण्यात घडून जात होतो. जेव्हा संमेलन संपले तेव्हा लोक आम्हास विचारू लागले की आता आपण कोठे जाणार. आम्ही म्हटले की आम्हास जे निमंत्रण मिळाले होते ते आता संपले आहे, म्हणून आता आम्ही दिल्लीस परतणार आहोत. पण ते आम्हास राहण्याचा फारच आग्रह करू लागले. त्यांचा हा आग्रह पाहून आम्ही त्यांना म्हटले की हे पहा, आम्ही येथे निर्मल स्वामीजींच्या निमंत्रणावरून आलो होतो. आणखी काही दिवस राहण्याची ते आम्हाला परवानगी देत असतील तरच आम्ही राहू, एरवी नाही. तेव्हा त्यांपैकी कित्येक स्त्री पुरुष निर्मल स्वामीजींच्याकडे गेले व ते त्यांना म्हणाले की या बहिणींना आता काही दिवस आमच्या निमंत्रणावरून येथे राहण्यास सांगा. ते स्त्री पुरुष अमृतसर येथील काही वेचक कुटुंबातील होते. म्हणून निर्मल स्वामीजींना त्यांना ना म्हणवेना. ते त्यांच्याबरोबर आमच्याकडे येऊन म्हणाले की आता काही दिवस आपण या शहरात यांच्या निमंत्रणावरून राहावे आणि ज्ञान सांगावे अशी यांची इच्छा आहे. तेव्हा शक्य असेल तर आपण यांचे म्हणणे मान्य करावे. म्हणून आम्ही तेथे राहिलो. ज्या दिवशी आम्हाला त्यांच्या येथून त्यांचा निरोप घेऊन जावयाचे होते त्या दिवशी ते आमच्याकडे बदामांनी भरलेले एक ताट घेऊन आले. त्या ताटात आमच्या येण्या जाण्याच्या खर्चाचे पैसेही ठेवलेले होते. पण आम्ही येण्याचाच खर्च तेवढा घेतला आणि बाकीचे पैसे परत केले. आम्ही म्हटले की आपल्या निमंत्रणावरून आम्ही आलो होतो खरे, पण आता आम्ही परत काही जात नाही. आता आम्ही या लोकांच्या सांगण्यावरून येथे काही दिवस राहणार आहोत.
म्हणून जाण्याच्या खर्चाचे पैसे आम्ही काही घेणार नाही. पण आता आम्हास आमंत्रण देणारी कुटुंबे 2 होती आणि दोन्ही आपापल्या स्थानी आम्हास येण्याचा आग्रह करीत होती. शेवटी दोघांनाही खुश करण्यासाठी आम्हा दोघींपैकी एक बहीण एका कुटुंबाकडे आणि दुसरी बहीण दुसऱ्या कुटुंबाकडे गेली. आम्ही दोघी सकाळचा वर्ग संपल्यावर दिवसा एकत्र भेटून ईश्वरी सेवेचा कार्यक्रम ठरवित होतो. 2-4 दिवसांनंतर दिल्लीहून आणखी काही बहिणी आल्या आणि मग शहरात कित्येक ठिकाणी आमची प्रवचने होऊ लागली. आता ईश्वरी ज्ञान ऐकणाऱ्यांची संख्या बरीच वाढली होती. चांगली चांगली कुटुंबे ज्ञानाचा लाभ घेत होती. पण कित्येक लोकांच्या लक्षात आले की प्रचलित मते आणि आम्हा बहिणींची मते यात बरेच अंतर आहे. आम्ही बहिणी परमात्म्याला सर्वव्यापी मानत नव्हतो, एक वेगळा मानत होतो. अशा प्रकारचे इतर ईश्वरी ज्ञानबिंदूही कित्येक लोकांना तर्कशुद्ध व योग्य वाटले, तर काही पौराणिक कथा सांगणाऱ्यांना व शास्त्रवाद्यांना ते मान्य न झाल्याने त्यांनी कित्येक अंधश्रद्धाळू लोकांना चिथावले. त्यामुळे काही लोकांनी येण्याचे बंद केले आणि जे निष्पक्षपाती होते, आपली विवेकबुद्धी वापरून ऐकत होते, तसेच दुसऱ्यांच्या चिथावणीला भीक घालणारे नव्हते, ते रोज येत राहिले. त्यांची जीवनपद्धती उंचावली. काही लोकांनी त्यांनाही आमच्याकडे जाण्यापासून रोखण्यासाठी नंतर धरणेही धरले. पण कोणाच्या रोखण्याने अशी एखादी व्यक्ती थोडीच थांबू शकेल? ज्याच्या जीवनात अलौकिक परिवर्तन घडून आलेले असेल आणि ज्याचा निश्चय स्वतःच्याच अनुभवावर व विवेकबुद्धीवर ठाम उभा असेल, तो काय थोडाच लोकलज्जेची पर्वा करेल? कधीच नाही. अशा रीतीने तेथेही कायम स्वरूपाचे एक ईश्वरी सेवा केंद्र बनले आणि लोकांना ईश्वरी संदेश देण्यात येऊ लागला. तर श्रोतेहो, पुढील भागात आपण ऐकणार आहोत ईश्वरी सेवेचे अनेकविध कार्यक्रम. ओम शांती.